पनवेल नगर पालिका के तोड़क दस्ता ने पनवेल शहर के फुटपाथ एवं रास्ते पर बैठने वाले व्यापारियों के खिलाफ जिस तरह से कार्रवाई शुरू की है, उस कार्रवाई का विरोध करते हुए पनवेल नगर पालिका के रवैये के खिलाफ विशाल मोर्चा निकालने का ऐलान शेतकरी कामगार पक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने किया है। तोड़क दस्ता विभाग द्वारा चलाई जा रही मुहिम के खिलाफ व्यापारियों को मार्गदर्शन करने हेतु बालाराम पाटिल के मार्गदर्शन में एक बैठक का आयोजन इतवार को किया गया था, जहां पर एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, जिला परिषद के पूर्व सभापति राम भोईर, महात्मा फुले हाथगाड़ी संगठन के अध्यक्ष एसके नाइक, पनवेल नगर पालिका के पार्षद संदीप पाटिल आदि गणमान्यों सहित व्यापारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर बालाराम पाटिल ने पनवेल नगर पालिका के तोड़क दस्ता विभाग की कड़ी शब्दों में आलोचना की। उन्होंने व्यापारियों के पुनर्वसन की मांग की, अन्यथा नगर पालिका के खिलाफ मोर्चा निकाला जाएगा, ऐसा ऐलान बालाराम पाटिल ने किया। आमदार विवेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जयम म्हात्रे साहेबांच्या सहकार्याने या ठिकाणी आपण गेले अनेक वर्ष आपल्या रोजीरोटी कमावत आहात, आपलं घर चालवत आहात, कुटुंब चालवत आहात आणि हे करत असताना आपण अतिशय शिस्तीनं जे काही निर्णय होतील नगरपालिकेच्या स्तरावर ते मानत आलेलो आहोत। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून जयम म्हात्रे अध्यक्ष असताना या ठिकाणी आपण काही धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्याच्यामध्ये रस्त्यावर या ठिकाणी धंदा करणाऱ्या हातगाडी विक्रेत्यांचं पुनर्वसन व्हावं या हेतूनं काही गाळे आपण बांधले। त्या ठिकाणी 25-30 लोकांना 42 लोकांना मला वाटतं आपण गाळे दिले आणि जयम म्हात्रे अध्यक्ष असताना चालू झालेलं काम काँग्रेसची सत्ता या ठिकाणी आल्यानंतर गेल्या 6 वर्षामध्ये एक वीटही त्या ठिकाणी लागली नाही, ज्या ठिकाणी आपलं पुनर्वसन केलं जाणार होतं। त्या दृष्टिकोनातून आपण आज अडचणीत आलेला आहात। नगरपालिकेच्या नादान प्रशासनामुळे, नादान पदाधिकाऱ्यांमुळे आपण अडचणीत आलेला आहात। आपल्या रोजीरोटीवरच कुऱ्हाड चालवायला घेतलेले आहे, ते रोखण्याच्या दृष्टिकोनातून आपण काही धोरणात्मक निर्णय आजच्या बैठकीमध्ये ठरवणार आहोत। आपल्यापैकी जी जुनी मंडळी आहे त्या साऱ्यांचे गाळे माझ्या माहितीप्रमाणे गुढे हॉस्पिटलच्या बाजूला जे मार्केट केलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत। या गाळ्यांचं वाटप, या गाळ्यांची सोडत जाहीर करत असताना त्या ठिकाणी आक्रमण करून बसलेल्या मंडळींना हलवण्याची क्षमता मात्र नगरपालिकेला दाखवता आली नाही आणि आपल्याला हे गाळे अलॉट झाल्यानंतरही गाळे मिळाल्यानंतरही रस्त्यावर धंदा करावा लागतोय, ही आज परिस्थिती आहे। म्हणजे चूक नगरपालिकेचीच असताना पुन्हा आपण जी रोजीरोटी कमवण्यासाठी या ठिकाणी आपला जरीरात चालवण्यासाठी या ठिकाणी धंदा करतोय त्यांना बेदखल करण्याचं काम नगरपालिकेचं हे नादान प्रशासन करायला मागतंय। याच्या विरोधात आपण साऱ्यांनी जोरानं आणि निश्चयानं उभं राहायची गरज आहे। वारंवार सातत्यानं आपण आमदार विवेक पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत आंदोलन करत आलेलो आहोत आणि आपले हक्क मिळवत आलेलो आहोत। भविष्यातही नगरपालिकेनं कुठलाही निर्णय घेतला तरी आपला हक्क आपण मिळवणारच या निर्धारानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत।